नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये राघू आता फासावर लटकून स्वतःचं जीवन संपवणार असते आणि हे सगळं अबोलीने पाहिलेलं एक भयानक असं स्वप्न असतं. ती ओरडतच राघू थांब असं बोलते तेव्हा विजया म्हणते, अगं हे तर तू स्वप्न पाहिलं, पण सत्यात तर याहून भयानक काहीतरी होईल. तेव्हा अबोली आता गयावया करत आणि विजयाच्या हातापाया पडत, प्लीज असं काहीही करू नकोस असं सांगू लागते. ते पाहून विजया म्हणते, कालपर्यंत मला चॅलेंज देणारी मुलगी आज अचानक गुडघ्यांवर आली. अबोली विचारते, तुला काय हवंय? विजया सांगते, अंकुश हवाय, आय मीन सचित हवाय. उद्यापर्यंतचा वेळ देते तुला. उद्या सचितला परत घेऊन यायचं आणि हो, त्याच्यातील अंकुशला जागं करण्याचा प्रयत्नही करू नकोस. येताने तो सचित आहे असंच त्याला आठवण करून दे. तेव्हाच हा व्हिडिओ मी डिलीट करील आणि त्यानंतर सगळ्या चाळीसमोर तू त्याला किडनॅप केलं होतंस असं सांगायचं. ते ऐकल्यानंतर अबोली गप्प होते. तेव्हा विजया म्हणते, आता तू ठरव, तुला अंकुश महत्त्वाचा आहे की राघूची इज्जत? आता अबोली विचारात पडते. तर दुसरीकडे आता क्रिश अंकुशला तुम्हाला काही हवंय का सर असं विचारतो. अंकुश नकार देतो आणि क्रिशला विचारतो की तू आणि राघू किती वर्ष रिलेशनशिपमध्ये आहात? तेव्हा क्रिश सांगतो की 1.5 वर्ष. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि मला अभिमान आहे की मी अंकुश सरांच्या बहिणीसोबत लग्न करतोय. ते ऐकल्यानंतर सचित ओरडतच म्हणतो की मी किती वेळा सांगू की मी अंकुश नाहीये म्हणून? 10 वेळा तेच सांगायचंय का की मी अंकुश नाही तर सचित राजे आहे म्हणून? तेव्हा क्रिश कळकळीने म्हणतो, आणि सर तुम्हाला का कळत नाहीये? तेव्हा अंकुश बोलतो, तुला सगळं कळतं ना? आणि काय रे, तुम्हाला माहिती आहे ना मी अंकुश शिंदे आहे, तर याचा काही पुरावा आहे का असं विचारतो. तेव्हा क्रिश तावानेच म्हणतो की तुम्हाला पुरावा हवा आहे ना? आणि आता तो ऑडिओ त्याला ऐकवणार असतो, परंतु पुन्हा विचार करतो की अंकुश सरांना शॉक बसेल, असं काहीही करता येणार नाही. नाईलाजाने क्रिश आता गप्प होतो. अंकुश मात्र म्हणतो की फक्त बाता आहेत तुमच्या, ती अबोली आणि तूही दोघेही खोटारडेच आहात. आणि तितक्यात आता दरवाजा ठोठावला जातो. तेव्हा क्रिश आणि अंकुश दरवाजाकडे पाहू लागतात. तर इकडे अबोली जेव्हा घरी येते, रमा म्हणते, काय ग चांगलं सुनावलं ना तिला? तर आजी बोलते, तिच्या फक्त बाता आहेत, तिला अजिबात घाबरू नको, आपण चांगलं खमक्यासारखं तिला सामोरं जाऊयात. अबोलीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. ती म्हणते की हो आई, काळजी करू नका, सगळं ठीक होईल आणि मी जाऊन अंकुश सरांना भेटून येते. रमा म्हणते की अगं नंतर जा, परंतु अबोली सांगते एक महत्त्वाचं काम आहे आणि ती आता बाहेर येते. बाहेर आल्यानंतर ती विजयाला जोरानेच आवाज देत बोलावून घेते. तेव्हा विजया म्हणते, काय ग इतकं का ओरडत आहेस? ओरडल्याने तुझा काय विजय होणार नाही, तुझ्या नशिबात तर हारच आहे. अबोली मात्र सांगते की मी निर्णय घेतलाय, तू सांगशील ते सगळं ऐकायला मी तयार आहे. ते ऐकताच विजया तर खूप खुश होते आणि पुढे म्हणते की जर का काही हुशारी किंवा चालूपणा करायचा प्रयत्न केला ना, तर मी फक्त एका क्लिकपासून दूर आहे. तुला तर माहितीच आहे की सोशल मीडिया किती पॉवरफुल आहे आणि मग राघूचं काय होणार ते तुलाच माहिती. अबोली मात्र रडतच म्हणते की विजया, तू असं काहीही करणार नाही, तुला फक्त अंकुश सर हवे आहेत ना? मग मी जाऊन अंकुश सरांना घेऊन येते, परंतु तोपर्यंत हा व्हिडिओ असं बोलत ती गप्प होते. तेव्हा विजया म्हणते, अगं अबोली, जर का मला ती क्लिप व्हायरल करायची असती तर मी केव्हाच केली असती. तू माझं काम कर, मी तुझं काम करते. तेव्हा अबोली आता डोळे पुसते आणि ठीक आहे बोलून अंकुशकडे यायला निघालेली असते. नंतर बाहेर आल्यावर अबोली पुन्हा क्रिशला कॉल करत असते, परंतु तो तिचा फोन काही रिसीव्ह करतच नाही. तेव्हा अबोली आता अंकुश असलेल्या त्या खोलीत येते. समोर पाहते तर अंधार असतो. अबोली क्रिशला आवाज देत असते. ती लाईट ऑन करते आणि समोर पाहते तर अंकुश तिथून गायब असतो. अबोलीला मोठा धक्काच बसतो. ती पुन्हा अंकुश सर, क्रिश असे आवाज देत असते, परंतु आजूबाजूला कोणीही नसतं आणि तितक्यात अबोलीचं लक्ष जातं. क्रिश तिथेच बेशुद्ध होऊन पडलेलं असतो. त्याचे हात बांधून ठेवलेले असतात. अबोली त्याच्या जवळ जाते, आवाज देत आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून क्रिशला आता जागं करते. क्रिशला जाग आलेली असते. तो धक्क्यानेच अबोली, अगं अंकुश सर असं बोलतो. अबोली त्याचे हात सोडते. विचारते, क्रिश अरे हे सगळं काय आहे आणि अंकुश सर कुठे? तेव्हा क्रिश धक्क्याने सांगतो की अबोली, अगं ती अंकुश सरांना घेऊन गेलीये, चल आधी. आणि ते दोघेही बाहेर येऊन अंकुशचा शोध घेत असतात.
तेव्हा क्रिश अबोलीला म्हणतो की तू पॅनिक होऊ नकोस, ते इथून निघालेत त्याला फार वेळ झालेला नाही, इथेच कुठेतरी असतील, आता आपल्याला स्प्रेड व्हावं लागेल, तू इकडे शोध मी बाहेर बघतो, असं बोलून क्रिश आता बाहेर निघून जातो. अबोली अंकुशला पुन्हा पुन्हा आवाज देत त्याचा शोध घेत असते आणि तितक्यात समोरून तो किडनॅपर आता एका स्वीपरच्या वेशात चाललेला असतो. अबोली त्याला थांबवते आणि अंकुशचा फोटो दाखवत म्हणते की तुम्ही यांना कुठे पाहिलंय का. तो मात्र नकारार्थी मांडू लावतो. तेव्हा अबोली आता तशीच पुढे निघून जाते. अबोली तिथून गेल्यानंतर तो किडनॅपर डोक्याची विग बाजूला करतो, लिपस्टिक आणि कुंकू पुसतच खुश होत म्हणतो की सचित माझ्या ताब्यात आहे, आता अंकुश खरा की सचित हे कोडं मी सोडवणार आणि अंकुशला उडवणार, असं खुश होत स्वतःशीच बोलतो. त्याने अंकुशचे हातपाय बांधून त्याला किडनॅप केलेलं असतं. तर इकडे बाहेर आता क्रिश सगळ्या आजूबाजूच्या लोकांना अंकुशचा फोटो दाखवत यांना कुठे पाहिलंय का असं बोलत त्याचा शोध घेत असतो, परंतु त्याला अंकुशचा काहीही पत्ता लागत नाही. काही वेळानंतर अबोली पॅनिक होत म्हणते की कुठे गेले असतील सर. अबोली आणि क्रिश दोघेही आता आजूबाजूच्या रस्त्यावरच अंकुशचा शोध घेत असतात. क्रिश धावतच पुन्हा अबोलीकडे येतो आणि अंकुश सर मिळालेत का असं विचारतो. अबोली वैतागत म्हणते क्रिश अरे कुठे गेले असतील अंकुश सर. तेव्हा क्रिश म्हणतो हे सगळं ना त्या नर्सने केलंय, ती त्यांना तपासण्याच्या बहाण्याने आत आली आणि मला बेशुद्ध केलं. बोलत आता घडलेला सर्व काही प्रकार सांगत असतो. जेव्हा क्रिश आणि अंकुश एकमेकांशी बोलत असतात तेव्हाच दरवाजा ठुठवला जातो. क्रिश दरवाजा उघडतो तेव्हा तो किडनॅपर आता नर्सच्या वेशात आलेला असतो. तो आत येतो. क्रिशला तितक्यात एक फोन आल्याने तो फोनवर बोलतच असतो आणि तेव्हाच तो किडनॅपर आता त्याच्या बॅगमधील एक रॉड काढून क्रिशच्या डोक्यात मारतो आणि क्रिश तिथेच बेशुद्ध होतो. अंकुश विचारतो काय ग का मारलंस त्याला. क्रिश तू ओके तर आहेस ना. हे सर्व काही क्रिश आता अबोलीला सांगतो. तेव्हा अबोली घाईनेच डॉक्टरांना फोन करते आणि विचारते की तुमची नर्स कुठे आहे, तिनेच अंकुश सरांना किडनॅप केलंय. डॉक्टर सांगतात ती नर्स तर आज क्लिनिकला आलीच नाही. अबोली धक्क्यानेच काय असं बोलते तर क्रिश घाईनेच म्हणतो की त्यांच्याकडनं त्या नर्सचा पत्ता मागवून घे. तर दुसरीकडे त्या किडनॅपरने अंकुशला पुन्हा एकदा एका चेअरला बांधून ठेवलेलं असतं आणि तो जेव्हा डोळे उघडून आजूबाजूला पाहतो त्या खोलीत सगळीकडे चित्रविचित्र असे मुखवटे असतात, वेगवेगळ्या मूर्ती असतात आणि त्या किडनॅपरचे वेगवेगळ्या वेशातील ड्रेस देखील असतात. तो किडनॅपर समोरच उभा असतो. अंकुशचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो रागानेच म्हणतो की कोण आहेस तू, त्या अबोलीनेच तुला पाठवलंय का, आता काय हवंय आणखी तिला. तेव्हा तो किडनॅपर आता जोरजोराने हसू लागतो. म्हणतो की कोण अबोली, ती तुझी बायको आहे ती का, जी सगळीकडे तुला शोधतीये. नाही रे, मी कुणासाठीही काम करत नाही, मी फक्त स्वतःसाठी काम करतो आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी, असं खुश होत बोलत असतो आणि त्याच्या हातातील ते चक्र फिरवू लागतो. तेव्हा सचित वैतागत म्हणतो अरे मग मला का आणलंय इकडे, मी काय बिघडवलंय तुझं, बोल ना, मी काय वाईट केलंय तुझं, का पकडलंय मला, असे अनेक प्रश्न आता त्या किडनॅपरला विचारतो. तेव्हा तो किडनॅपर सांगतो की कारण तू माझ्या मार्गात आलास. सचित पुन्हा म्हणतो बोल ना, मी काय केलंय तुझं. तर तो आता विचित्र चेहऱ्याचा किडनॅपर भयानकपणे अंकुशच्या जवळ येतो आणि म्हणतो की तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस, माझी कार्तिकी माझ्यापासून हिरावलीस. तेव्हा अंकुश धक्क्यानेच कोण कार्तिकी असं विचारतो. तो किडनॅपर मात्र जोरानेच हसू लागतो. म्हणतो की कळेल, सगळं कळेल, मी कोण आहे, कार्तिकी कोण आहे, सगळं कळेल, फक्त अंकुश सर थोडा धीर धरा. आत्ता तर पडदा उघडलाय, आता हळूहळू सगळ्या पात्रांची एंट्री होणार, हळूहळू सगळंच कळेल, असं बोलतच तो समोर येतो आणि हसतच म्हणतो की तोपर्यंत घ्या 2 मिनिटांची विश्रांती आणि पाहत राहा. तर पुढील भागात रमा अबोलीला सांगते अंकुश तुझ्यासोबतच आहे ना, लवकर ये, चाळीतील सगळे वाट पाहताय. तेव्हा अबोली रडतच म्हणते नाही आई, अंकुश सरांना कोणीतरी किडनॅप केलंय. दुसरीकडे तो सायको किडनॅपर अंकुशला म्हणतो की तुम्ही जो गुन्हा केलाय ना त्याची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंड. तू मला जो काही त्रास दिला, माझं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं ते आठवतंय ना, असं विचारतो. तेव्हा अंकुश वैतागत म्हणतो मी नाही ओळखत बाबा तुला. तेव्हा तो सायको किडनॅपर म्हणतो की कळेल, हळूहळू तुला सगळं आठवेल. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.